पहिला चेंडू पडायचा आतमध्ये आपण पोहोचला पाहिजे, अन्यथा 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल. धीरज आणि अजय ही सलमीची जोडी. गोलंदाज सय्यार. फर्स्ट बॉल. ओहो हो, पहिलाच बॉल इथे मात्र बाउंड्रीच्या बाहेर सरळ फेकून देत आहेत. सुरुवात दमदार, ठोकलाय चौकार. 4. चौकारानं सुरुवात करतायत. गोलंदाज सय्यार होतोय. ओहो हो, नेक्स्ट बॉल. आपण इथून मात्र पाहताय बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. नो प्लस पाहायला मिळतोय ते मात्र चौकार. 4. लागली एकच पावर माझ्या हातानं. थँक्यू. टोटली 5 धावा म्हणजे धावा संख्या 9 या अंकावर धाव फलक. क्या बात आहे. फ्री हिटचा चेंडू. यस, दादूचा बडा संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे पोहोचलेला नाही आहे, सो त्यामुळे त्या संघाला 2 धावांनी पॅनलाइज केले गेले. त्या पॅनल्टीच्या 2 धावा षटक क्रमांक पहिले संपल्यानंतर आपण ॲड करूयात. सवयात मॅचच्या दिशेनं XYZ गोलंदाज इथे मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज सय्यार. ओहो हो, स्ट्रोक चांगला आहे. फ्री हिटच्या चेंडूवर मुंबा असताना त्याचा करतात पुरेपूर फायदा. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. आणि धावा संख्या 15 या अंकावर. अगदी पहिल्या षटकाच्या अगदी अर्धसत्रही संपलं नाही आहे किंवा पहिल्या षटकाच्या अर्धे चेंडूही संपले नाही आहेत, तरीही धावसंख्या ही दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. म्हणजे कदाचित ही धावसंख्या कितक्या लेवलला जाऊन पोहोचेल हे अनुमान आत्तापासून बांधायला सुरुवात करतायत काही जण. ओहो हो, यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने वेग धारण करेल, निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय ते मात्र पुन्हा एकदा चौकार. 4. सारे जमलाय गो तुझ्या जत्रेला लोक सारी नाचतान गो. थँक्यू डीजे. नक्कीच आपल्याला चौकार पाहायला मिळतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आम्ही डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोचवू. गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल. सरळ बॅटनं तिथेही क्षेत्ररक्षक नाही आहे. जणू लागलाय की काय लॉकडाऊन, पण क्षेत्ररक्षक फायनली पोहोचतोय. त्याला माहिती आहे आता मात्र माझ्या टीमच्या धावा वाचवायच्यात. आणि धावा किती वाचवल्यात क्षेत्ररक्षकानं, तर अर्थातच 2 धावा वाचवल्यात आणि 2 धावा इथून मात्र कन्वर्ट होताना पाहायला मिळतात. धावा संख्या 21 या अंकावर धाव फलक. यावेळेस डॉट बॉल. चेंडू संपलेत 5. गोलंदाज सय्यार. स्थिती मात्र षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 22.
यस, षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या 22. आता मात्र षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता मिस्टर जीला आणले गेले. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता कारण अतिरिक्त खेळाडू उपलब्ध नाही आहे, सो त्याच पद्धतीनं नावं इथून मात्र आमचे गुणलेखक देतील आणि आम्ही पोचू. किरणला आणले गेले. चला, पहिला षटक हाताळण्याकरिता फक्त 6 मिनिटांचा अवधी घेतलाय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत, अन्यथा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू आपला कमी केला जाईल. गोलंदाज किरण तयार. ओहो हो, नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय. टर्न होतोय चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक करतायत चूक. धावबाद करण्याची होती संधी, कुठेतरी मात्र मिस करतायत त्या संधीला. धावा मिळतात तिथून मात्र या चेंडूवर आपण पाहताय 3 धावसंख्या 3 धावेने. 27-27. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल फाईन लेगच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही स्वप्नीलजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल या वेळेला फक्त आणि फक्त दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार 6. थँक्यू. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 37. दुसरं षटक आत्ताची प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या 40च्या जवळ जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज यार ओहो हो, डान्स करत जणू चेंडू निघतोय. आपण पाहताय सिंगल अशी तुम्हाला मात्र मिळत्या. सिंगलना धावसंख्या 38. गोलंदाज या. स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू आपण जाताना पाहाल. क्षेत्ररक्षण थोडंसं लूज पाहायला मिळतं. धावा किती मिळतात तर धावा मिळतात या चेंडूवर 2 की 1. 2 धावा आणि अर्थात 2 धावा मिळतात. धावसंख्या 40. कारण 4 षटकांचा विचार करता 40 धावसंख्या फायटिंग स्कोअर मानली जाते. आणि दुसऱ्या षटक अजूनही प्रगतीपथावर असताना धावसंख्या 40 या अंकावर. मी म्हटलं ना की आधीच्याही वेळेस म्हटलं होतं की गोलंदाज यार ओहो हो, इथे मात्र क्षेत्ररक्षक कदाचित विकेट घेण्याची संधी होती. जेल ड्रॉप होत आहे. ज्या फलंदाजांनी आपल्याला खराडी प्रहार दाखवले, ज्यांनी आपल्याला मोठे मोठे स्ट्रोक दाखवले, त्या खेळाडूंचा आपण जेल ड्रॉप करताय. म्हणजे एक संधी मिळाली आहे, जीवनदान मिळालं आहे. जीवनदान मिळाल्यानंतर मग टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे काय हा एकदा चालून पहा. षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42-42 या अंकावर धावफलक. कॅप्टन आम्हाला रिपोर्टिंग करायचं.
चेंडू त्याला विचार बॉलर कोण विचार बॉलर बॉलर कोण विचार आदेश आणले गेलाय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. येस डेफिनेटली पहिल्या षटकाचा विचार केला तर 22 धावा होत्या. 2 धावा पॅनल्टीची ॲड करून धावसंख्या 24 या अंकावर होती. या षटकामध्ये 18 धावा कन्वर्ट झाल्या आणि आता मात्र तिसरं षटक आपण इथून मात्र पाहत आहे. आदेशला आणलं गेलं आहे. आदेशचा हा बॉल फेक निर्धाव पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात आदेशनी चांगली केली आहे पहिल्या बॉलपासून असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज आदेश तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र नो मॅच झोनमध्ये लँड होईल. खऱ्या अर्थानं पोहोचणं गरजेचं होतं. कदाचित झेल पाहायला मिळाला असता. नक्कीच 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 44 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. यस थोडासा टेक्निकल इश्यू आम्ही तुमच्यापासून दुरावतोय आणि निश्चित रूपानं षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथेही खेळाडू ओके आहेत का ते आधी तपासावं लागेल. डायरेक्ट हिट करायचं होतंय आणि लाठी चार्ज क्रिकेट चालू आहे. फक्त चेंडू पकड चेंडू पळतोय आणि तेव्हा आता धावा कन्वर्ट करतायत. धावा एक्झॅक्टली घेतल्यात तरी किती 4 धावा इथून मात्र मिळतील आणि या धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 58 या अंकावर. ते खेळाडू ओके आहेत ना. चेंडू संपतात आत्तापर्यंत 5 धावसंख्या 58 या अंकावर. गोलंदाज तयार. फलंदाज सेफ आहे आणि या अंतिम चेंडूवर धावा किती मिळतील तर धावा मिळतील इथून मात्र 2. षटक क्रमांक संपले. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60 या अंकावर धावफलक. डिझाय
चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक तिसरं संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 60 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. 4थं षटक आता मात्र प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं आणि 4थं षटक हाताळण्याकरिता विनीत सुजितला आणले गेले षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता. आणि इथे मात्र शुभ आगमन मोनीजी पाठारी साहेब इथे उपस्थित होतात आणि त्यांच्या समवेत आदरणीय गणेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज या एका हातानं कदाचित फटका कन्वर्ट करायचा होता आणि खासियत आहे या मॅचची, खासियत आहे जर का बघितलं तर जे ओपनिंगला आलेले बॅटर आहेत ना तेच हे धावा इथे मात्र ठोकतायत. मग म्हणायला हरकत नाही आहे. 60 धावांची पार्टनरशिप दोघांची तर मात्र पाहायला मिळते आणि जबरदस्त खेळ साकारत आहेत. आतापर्यंत धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 61 या अंकावर. सुजितला आपण पाहत आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ अंतिम बाकी. गोलंदाज या नेक्स्ट बॉल यावेळेला शफल होऊन चेंडूवर ट्रॅव्हल करतायत. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ षटकार 6. षटकार आणि या षटकारानं धावसंख्या 67 या अंकावर. आदरणीय विनोदजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम विनोदजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच स्पीडअप करा मित्रांनो. काही मिनटं शेष टायमिंग आम्ही पुकारतोय तुमच्याकडे. आता गोलंदाज या पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचं होता. अनसक्सेसफुली स्ट्रोक ठरलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तोही अनसक्सेसफुल. 22 स्वरूपात आलेली ही इथे मात्र एक धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 68 या अंकावर. चेंडू संपतायत 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. अर्थातच साईराज स्पोर्ट्स कोशिमे आणि RCC पहारे. चला वो टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथे मात्र 2 धावा मिळतात. धावसंख्या 70 या अंकावर. 70 या अंकावर धावफलक. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. मला तर असं म्हणायला हरकत नाही जय हनुमान स्पोर्ट दुगाड चषकमधील हायेस्ट स्कोर 70 धावफलकावर जोडली गेली आहे. चेंडू संपलेत आत्तापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. फटका चांगला आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ फेकून देत आहे. सीमारेषा पलीकडे चेंडू येतो षटकाराकरिता 6. .76 हो यावेळेला आपण पाहताय. आता मात्र झेल होईल अंतिम चेंडूवर. हे झेल जर का आधी झाले असते तर कदाचित ही परिस्थिती नसती. षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 76. विजयाकरिता 77 धावांचा आव्हान समोर ठेवला. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील अर्थातच प्रवीण शिंदे सर. वेलकम. त्याआधी मी टॉसला विनंती करतोय बोट टीम कॅप्टन्स RCC पहारे आणि साईराज स्पोर्ट्स कोशिंबे.
स्वप्नीलजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते सामन्याचे नाणेफेक केले जाईल. स्वप्नीलजी पाटील साहेब या आपल्या शुभहस्ते. नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांचे दास म्हणून ज्यांना पाहिलं जातं, अर्थातच बजरंगबली भगवानचा फोटो असे दुगाड चषक, अर्थातच भूमिक स्फोट, अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिंबे संघ इथून मात्र कॉल देताना आपण पाहत आहे. दुगाड चषक असं कॉल आला आहे आणि भूमिक स्फोट. मान्यवरांनी विनंती असेल आपण स्थाना बनवायचे. जास्ती वेळ घेणार नाही आहे तुमचा पहारे टीम. जर का नाणेफेक विन झाला असता तर कोणता निर्णय असता? सॉरी, नाणेफेक विन झाला आहे, कोणता निर्णय? क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक. कॉलिंग तुमच्याकडून होतं. नाणेफेक विन झाला असता तर कोणता निर्णय असता? निश्चितच बॅटिंगच घेतली. मनासारखा निर्णय आला आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला असेल. आम्ही तुर्ताच सांगतोय. कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील प्रवीण शिंदे सर. आदरणीय महेंद्र पाटील, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. दुगाड चषक 2024मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुपारचं सत्र आहे. आपण या ठिकाणी पाहतोय दुगाड चषक 2024चा हा महासंग्राम. अगदी विचार केला तर या स्पर्धेचे आयोजक आहेत जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड. आणि त्या अगोदर आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. नुकतंच ज्यांचं शुभागमन या ठिकाणी या व्यासपीठावरती झालं असे आदरणीय स्वप्नील पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील रुपेश मयूर सपाटे यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत सन्मान होईल. स्वप्नील पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्पर्धेचे करता धरता आणि या गावचे आधारस्तंभ माननीय तृतीय नागरिक उपसरपंच आदरणीय गणेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते माननीय श्री मोहनीश पाठारी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होईल. एक जबरदस्त युवा नेतृत्व मोहनीश पाठारी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. या गावचे उपसरपंच गणेशदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभहस्ते या ठिकाणी साहेबांचा शाही सन्मान होतोय. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. महाराष्ट्राची परंपरा, मायेची भगविश्वाल, सन्मान चिन्ह या स्पर्धेची एक गोड आठवण आणि त्याच्यानंतर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पाठारी साहेब यांना सन्मानित केलं जातं. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. मंडळ आपलं सततशा आभारी आहे. पाहू शकाल आपल्या टी व्ही स्क्रीनवरती गणेशदादा पाटील स्वागत करत असताना. धन्यवाद साहेब. त्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय विनोदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील आदरणीय महेंद्र पाटील साहेब यांच्या शुभहस्ते. विनोदजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. नक्कीच मॅचकडे वळणतोय आपण. विचार केला तर तब्बल 77 या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे मित स्पोर्ट्स कवाड बी संघाने. एकंदरीत आपण धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या धावफळकावरती आहेत 6 धावा. त्यानंतर विकेट आल्या. न्यू बॅटर हरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
नेक्स्ट मॅच RCC पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईराज स्पोर्ट्स कोशिंबे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ समाप्त झाला आणि त्या ठिकाणी मात्र पाहिलं तर या स्पर्धेचे अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व गुरुवर्य माननीय श्री दशरथजी पाटील साहेब दशरथ गुरुजी या ठिकाणी उपस्थित होते. कोणतेही दुगाड गावामध्ये कार्य असू द्या, ज्या ज्या वेळेला या गावावरती संकट पसरतं किंवा सुखाचा कार्यक्रम असू द्या, दशरथदादा पाटील उपस्थित होऊन या गावाच्या पाठीशी उभे राहत असतात. त्यामुळे संपूर्ण गाव हा चर्चेत राहिला आहे आणि अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आतापर्यंत चालत आला आहे असं गोड व्यक्तिमत्व दशरथ गुरुजी. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांना पाहिलं उद्घाटन प्रसंगी. षटकारला पुढचा बॉल, यावेळेला वेगाचा हा चेंडू, तेज तरार चेंडू हाताळला गेला, ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला गेला. गोलंदाज विकी म्हात्रेकडे ती कलात्मकता आहे आणि त्या कलात्मकतेचा तो वापर करतोय. 4 चेंडूचा खेळ झाला, 5व्या क्रमांकाचा चेंडू राऊंड द विकेटने. यावेळेला दिशाहीन चेंडू, आउट ऑफ दी लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू, अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. 77 धावांचा एक विशाल आव्हानाचा पाठलाग या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या मिथ स्पोर्ट्स कवाडने उभी केली आहे. यावेळेला जागते रहोचा इशारा दिलाय, अगदी तिखा बाउन्सर पाहायला मिळाला. धावसंख्या फळकावरती आहे फक्त आणि फक्त 8 धावा. विकी म्हात्रे राऊंड द विकेटने. यावेळेला सरळ बॅटने लॉफ्ट केलाय लॉंग ऑन सीमारेषेकडे, परंतु आउटफील्ड स्लो आहे त्या ठिकाणी. फक्त घेतली जाईल ती सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय या आकर्षक ट्रॉफीज ज्या स्पॉन्सरशिप केलेत विद्यमान उपसरपंच गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहतोय. आकर्षक ट्रॉफीज. त्यानंतर हा टॉस बॉक्स पाहतोय अजय बंटी तणपुरे मॅन फ्रॉम वेडेगाव, रिद्धी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर्स त्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आपल्याला पुरस्कृत झालाय. नक्कीच आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. भिवंडी ग्रामीणचे भावी आमदार दशरथदादा पाटील हे देखील उपस्थित होते कालच्या दिवसामध्ये, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सिंहाचा आणि खारीचा वाटा कोणी उचललाय तर गणेशदादा पाटील आणि त्यांचं फ्रेंड सर्कल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, अक्षय आलाय. यावेळेला मात्र पहा सरळ बॅटने अगदी पाहिलं तर लॉंग ऑफला क्लिअर करत असताना पहिली धाव आली. पहिल्या चेंडूवरती 1 धावेने संघाची धावसंख्या 10 वरती. परंतु आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा या संघाला अटॅक करणं खूप गरजेचं आहे, कारण एखाद्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग ज्या वेळेला तुम्ही करताना त्यावेळेला तुम्हाला मोठ्या फटक्याची देखील आवश्यकता असते. ते मोठे फटके हारेशला खेचावे लागतील आणि हारेशकडे ती गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेचा त्याला वापर करावा लागेल. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडला खाली राहिला, या खेळपट्टीची खासियत राहिली आहे. मातीची खेळपट्टी आहे, कधी चेंडू खाली राहतोय तर कधी बाउन्स होतोय आणि फलंदाजाला त्या ठिकाणी अडचणीमध्ये आणतोय. दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळवली गेली आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर दत्तकृपा कोलिवली संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफायर झाला. नशिबाची साथ मिळाली MD मोहिली संघाविरुद्ध. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना गोल्डन चौकार लगावला गेला. यावेळा डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. विसेप मधून चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी शानदार दमदार चौकार. हनुमान स्पोर्ट आयोजित चषक, जय हनुमान स्पोर्ट्स आयोजित दुगाड चषक ज्याचं गीत तुमच्या समोर सादर केलं गेलं. धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 14 धावा धावफलकावरती. हरेशला अशा पद्धतीची फलंदाजीची आवश्यकता आहे. बॅटची लिडिंग एज आहे का? हो आहे. हरेश देखील जाईल डगआउटच्या रस्त्याला. आणखीन एक धक्का टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दादूच्या पाडा या संघाला. महासंग्राम क्रिकेटचा आहे या दुगाड गावात. महासंग्राम क्रिकेटचा आहे या दुगाड गावात.
दुसरा विकेट इथे मात्र गमावला गेला 14 या अंकावरती हरेश ज्याने एक चौकार लगावला गेला आणि त्याच्यानंतर विकेट घेतली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन यावेळेला तेज तरार चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून गेले 2 हंगामे आपण पाहतोय अक्षय खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि विकी म्हात्रेंनी बांधणी केलेली या टीमची अतिशय सुंदर आहे. खूप चांगला संघ आहे मिड स्पोर्ट्स कवाड बी. खूप साऱ्या ट्रॉफीज यावर्षी आपल्या नावावरती करणारा हा संघ आज मैदानामध्ये पुन्हा एकदा खेळतोय. कावदेवी स्पोर्ट्स हिवाळी संघाची स्पर्धा भिन्नार या ठिकाणी सुरू आहे. तिथे देखील क्वालिफायर झालेला हा संघ आपण पाहतोय मिथ स्पोर्ट्स कवाड बी. एक धाव जरूर मिळेल. इनसाइड एज होती बॅटची अतली काढा घेतली होती. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगमध्ये तिथून एक धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 15 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा डाव सुरू असताना नेक्स्ट मॅच RCC पहारे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. नेक्स्ट मॅच बिगेस्ट मॅच एक मोठी मॅच तुमच्या आमच्या भेटीला येईल. साईराज कोशिंबे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळेल. RCC पहारे या 2 दिग्गज संघांमधली लढत आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर आपल्या भेटीला येईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल अर्थातच जय बजरंग शेलार आणि जय बजरंग पुंडास. आमचा आवाज तुमच्यापर्यंत उपस्थित असेल तर निश्चितपणाने आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय बजरंग शेलार आणि जय बजरंग पुंडास. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते आणि गोलंदाज धीरजला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाले. षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातोय. पहिला चेंडू फुल्लर लेनचा होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न डॉट चेंडूची सांगता होते. या स्पर्धेकरिता पाहिलं तर अनेक शुभेच्छांचा वर्षा होतोय. आदरणीय हरेश मांजरेकर यांच्या माध्यमातून देखील जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड आयोजित दुगाड चषकासाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद हरेश दादा. षटकातला पुढचा बॉल क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी वेग पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्येचा फलक अगदी थांबवला गेलाय 14 या अंकावरती. धीरज वेगवान गोलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिले. ज्या ज्या वेळेला टीम कवाड बी वरती संकट आलं सावट आलं त्यावेळेला संकट मोचक बनलाय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन स्विंग अँड मिस परंतु पंचांचा वाईटचा इशारा होईल. अतिरिक्त स्विंग पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 16 धावा. या गुणवत्तेचा वापर देखील होणं खूप गरजेचं आहे कारण आंतर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने व्हेरिएशन दाखवणं खूप गरजेचं असतं. तुमच्या वेगाला महत्त्व नाही आहे तर प्रत्येक चेंडूमध्ये गती परिवर्तन होणं गरजेचं आहे. फुलटा चेंडू स्लॉग हिट केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा मिसफील्ड त्याला बॅकअप दिला गेला. पहिली धाव आली आहे. सिंगल मात्र जरूर मिळेल. ललित आहे एसटी रक्षक. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 1च्या साह्यानं 17 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर तब्बल 60 धावांची गरज. मोठं आव्हान निर्माण झालंय. 10 चेंडू 60 धावा 9 चेंडू आणि 60 धावा. षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवरून धीरज राईट मोर द विकेटने गोलंदाजी करत असताना फुलटा चेंडू सरळ बॅटने लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 टप्प्याने चेंडूची उचल करतोय. चेंडूची फेकी सिंगल मात्र मिळेल. 1च्या साह्यानं धावसंख्या पुढे सरकताना 18 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत मात्र अशा पद्धतीचा खेळ राहिला तर निश्चितपणाने कवाड बी संघ हा विजय होईल. परंतु प्रयत्न ठेवणं गरजेचं आहे. जय पराजय हा होत असतो परंतु शेवटच्या क्षणापर्यंत टक्कर देणं खूप गरजेचं आहे. फाईट देणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत धावसंख्येचा फरक आपण पाहिला
तर 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज, राईटम ओव्हर द विकेटने. यावेळेला कणकर फटका, स्लॉग हिट, चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी षटकार. स्लॉग हिट पाहायला मिळाला. घुटना टेक तमाशा देख हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या षटकारानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते. 24 धावा. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय अलॉंग दी कार्पेट. विसेपमध्ये चेंडू, 1 धाव मिळेल. षटक इथे मात्र समाप्त झालंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 25 धावा. सामना संपल्यानंतर RCC पहारे आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 3 षटकाचा खेळ कंप्लीट होत असताना 4थ्या षटकासाठी मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघ आता इथून एखाद्या नवीन गोलंदाजाला संधी देईल का की रेग्युलर गोलंदाजाला संधी मिळेल. यावेळेला या कंडिशन्समध्ये अशा पद्धतीचे अनेक सामने आपण पाहत असतो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, अधिक वेळ दौडून देऊ नका. नवीन गोलंदाज पियुष रेग्युलर बॉलर ठेवला गेलाय मिथ स्पोर्ट्स कवाड संघाकडून. 4थ्या षटकाला सुरुवात स्लॉग ओव्हरमध्ये. धावसंख्या अगदी पाहिली तर धावफलकावरती आहेत 25 धावा. पहिला चेंडू पुल्लर लेनचा ऑन साईडला वळवलाय. 1 धाव जरूर मिळेल. 1च्या सायनं धावसंख्या 26. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. मात्र सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाही आहे. हा सामना जवळजवळ मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघाने आपल्या खिशात टाकला. हाय स्कोरिंगची मॅच आपण पाहिली. तब्बल 77 धावांचा टार्गेट ठेवला गेला होता. त्याच्या उत्तरामध्ये अपयशी ठरला. स्विंग अँड मिस, परंतु पंचांचा बाईटचा इशारा. आउट ऑफ दी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे पोहोचते. एकंदरीत स्कोर कार्डवरती धावा 27 लागतात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. पियुष ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. लोअर फुलटॉस चेंडू इथे मात्र खेळून काढला गेला आहे ऑफसाईड क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र जरूर मिळेल. धावसंख्या 1ने पुढे पोहोचते. 28 धावा. औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये, फक्त आणि फक्त औपचारिकता. एकंदरीत चेंडूचा खेळ झालाय 2 आणि 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र बॅटची इनसाइड एज आहे. धाव घेतली जाणार नाही आहे. चेंडू शॉर्ट फाईन लेगमध्ये, लेग स्लिपमध्ये चेंडू. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्येचा फळक अगदी रोखला गेला आहे आणि या सामन्याच्या विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघ. बॅटिंग खूप चांगली राहिली होती आणि गोलंदाजी देखील दमदार राहिली आहे आणि एक बलाढ्य संघाला कुठेतरी मात्र थांबवलं गेलं. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला फुलटॉस चेंडू थांबणार नाहीये. लॉंग लेग आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. जाऊन पोहोचते. एकंदरीत 32 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा सज्ज. डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज. इथे बिमरचा इशारा आलाय पंचांकडून. हाईक फॅक्टर चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकाराकरिता. 6 4 1 7 धावा तर 7 धावा. या 7 धाब्याने संघाची धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या पोहोचते एकंदरीत
39 येणारा चेंडू हा फ्रीडचा. 39 धावा धावफलकावरती आहेत. षटकातला पुढचा बॉल पियुषचा. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्याचनंतर थोडासा स्विंग पाहायला मिळाला. बॅकफुटवरती आले, कट करायचा होता डीप बॅकवर्ड पॉईंटकडे. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची समाप्ती. या मॅचमधला राहिला शेवटचा बॉल, त्यानंतर होईल दुसऱ्या मॅचला सुरुवात. षटकातला अंतिम चेंडू. यावेळेला दांडी 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 गुल, आणि इथून मात्र सामना जिंकलाय मिथ स्पोर्ट्स कवाड अँड हार्ड लक टीम दादूचा पाडा. नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय धीरज. धीरज आपण व्यासपीठावर येते यायचं. त्या अगोदर आपण या ठिकाणी